सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मुरगुडमध्ये लग्नाचा बनाव उघड. मला चौथ्यांदा लग्नाला का उभं करताय? वधूच्या एका प्रश्नानं उडाली खळबळ. राज्यामध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट कायम. अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार, तर अकोल्यामध्ये पारा 44 अंशांवर. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. मुदत देऊ पण मराठी बोलणार नाही, ही मुजोरी चालणार नाही. परिवहन मंत्र्यांनी बजावलं. मराठी शिकण्यासाठी योग्य ती वेळ देणार. उद्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या सोबत परिवहन मंत्र्यांची बैठक. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या. राज ठाकरेंच्या मनच्या कार्यकर्त्यांना सूचना. निरुपम यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील सत्कार. परिषदेसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी. नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा. प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा. इथल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 14 जणांचा मृत्यू. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग. मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी. घटनास्थळी मुलाचे धाव. परिस्थिती पाहून आक्रोश. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.